कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. म्हणजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षी आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका ज्यासाठी आपण आहोत मांडण्याचं काम आपण करतो. जिकडे अयोग्य वाटत नाही, जिकडे योग्य वाटलं असेल तिकडे शासनाचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे. पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभेमध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन तिकडे काम करत असतानाची जबाबदारी आहे. त्या कार्यकर्त्यांनाही देखील तुम्ही विचारलं तर ते समजेल. आता ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं की आम्हीच आहोत, बाकी कोण नाही, अशी भूमिका एकदा शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार. बघा, आज एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करणार. अरे बाबा, जेव्हा ते मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काहीतरी सोडलं काय? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.